महान कार्याला वंदन करून मी संकष्टी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुन्हा एकदा तुमच्या टाळ्यांच्या बदलात स्वागत करते. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो वाग ओळखतो, वाघ मराठी माझा सन्मान राखतो, आग झोकतो तुफान मातीचा राजा. मी संकष्टी गुरु कागवाडकर आता 6वी मध्ये शिकते. माझे मार्गदर्शक आदरणीय बालाजी शिंदे सर. आजच्या माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधणारा एक आदर्श राजा. प्रतिभाचंद्र लेखे वर्धिष्ठ विश्ववंदिता, शाहसनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. मुद्रा मुद्रा त्या राजाला, त्या रायतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोडणे शौर्याला तोडणे, जो ठाम आहे साखरा समान, ज्याचं छत्र म्हणजे बाळा समान, जो त्या सूर्याची शान मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान, आणि काळेच म्हणजे सह्याद्रीला शंभूचा अभिमान, आणि महाराष्ट्राच्या निवाऱ्यात ज्याला पहिलं स्थान, जो भगवा आसवंत आहे, कृपावंत आहे, दैचं वसंत आहे, जिच्या खुशीतून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहण्यास उदय असलं, अशा त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. पण मुलखांमध्ये राहून सुद्धा स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजी भोसले, आणि त्यांचा इतिहास ऐकला की डोळ्यातून पाणी येणे, अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत ना, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं नुसतं रक्षणच केलं नाही, तर ते 10 पटीने वाढवलं असे संभाजीराजे भोसले. म्हणतात ना, निधीचे मालिकाना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. 16व्या शतकात आजच्याच दिवशी शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सनईचं फड्या वाजू लागल्या, एक आरोळी सह्याद्रीच्या कडाकडातून दुमदुमली. अरे माझा राजा जन्माला, माझा शिवबा जन्माला, दीनदलितांचा कैवारी जन्माला, दृष्टांचा सहारी जन्माला, माझा राजा जन्माला, माझा राजा जन्माला. इतिहास घडवणारा आणि त्या जन्माला नव्हता, मग झुकावे लागले त्या हिमालयाला, कारण पुजतो आम्ही त्या शिवरायाला, सहन होणार नाही स्वराज्याची परे, जातीवंत आम्ही मर्दमावळे, या धडकतात आमच्या उत्साहेत, कारण विसरू नाही आम्ही त्याला खुमावळ्यांचे बलिदान. शंभूराज आठवले की डोळ्यातून शपथ धरतात आणि जिद्द पडती पाऊला आमची त्याच इतिहासाच्या वाटा. बोलणार तर नाहीच पण वाकणार सुद्धा नाही मराठा. तुझा भवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अहो तिला गुलामीच्या काळात एक सौदामिनीच कळाली, तिच्या पोटी शिवरायांना सजावट जन्माला आली, आणि त्याच पुढे शिवराय म्हणून स्वराज्याचे पालनहार झाले. शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते. म्हणूनच म्हणते थोर तुमचे कर्म जिजाऊ प्रकारे कधी फिटणार नाही, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे कधी मिटणार नाही. अशा वीरमातेने घडवलेले पुत्र नाही कसे कशासाठी पुत्र, कशासाठी ते राज्य, कशासाठी ते स्वराज्य. शिवछत्रपती म्हणजे मावळ्यातील मेळ, शिवछत्रपती म्हणजे मनगटातील बळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छातीवर सवार, शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे ध्येय, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र, शिवछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार. जातीतील मावळ्यांना एकत्र घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. तानाजी मालुसरे, सजी, संताजी, जिवाजी यासारख्या असंख्य मावळे एकत्र घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शिवराय म्हणजे काय? 65 किलोची तलवार मागवतो त्याचं नाव ऐसाजी, 2000 शत्रूशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, हात फुटला तर शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी, घोडा 8 तासात दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी, आता शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी, आजोबा वाघाला सामोरे जातो आणि वाघाला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सर्वांना एकत्र घेऊन जो स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. शिवराय ऐकायला फार सोपे, शिवराय सांगायला फार सोपे, त्याहून सोपे शिवरायांचा जयघोष करणं, परंतु शिवरायांना अंगीकारणं फारच अवघड आहे. म्हणूनच म्हणते रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, विचारा त्या सह्याद्रीला माझा राजा कसा होता, माझा शिवबा कसा होता. मित्रांनो 350 वर्ष पूर्ण झाली तर या महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज पडते. अहो ही फार शोकांतिक आहे ना, असं वाटतं मला पहाटे उठावं, त्या रायगडाच्या पायऱ्या चढाव्या, या मनातून या अंतःकरणातून माझ्या राजाला बोलावं, म्हणावं साथ घालावी की राजा कशी पकडली एवढी बलाढ्य तलवार, तुमचा 6 मावळा सदा चहाचा कप हातात धरताना त्याचे हात लटलट कापतात. बघा राजा, बघा महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. राजा तुम्ही राज्य वेडे स्वराज्य वेडे होताना, तुमचा 6 मावळा कशी पाण्याची तहान बेर पिऊन भागवतोय. बघा राजा, बघा महाराष्ट्राची
काय झाली. राजा कशी सापाई तुम्ही एवढी मोठी प्रजा ती पण मला साहेबांची आज्ञेनं तुमचा जांभळा बद्द आम्ही दोन आमचे दोन नीट ऐका. आम्ही दोन आमच्या दुकोन चौकोनातले गेले दोन पण उरलेल्यांना आधार कोण अशी ही परिस्थिती या महाराष्ट्राची झाली. राजा रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी. राजा रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी. तुम्ही नसता तर सडली असती मराठ्यांची मडी. राजा तुमच्यामुळे पाहतो आम्ही देवळावरचे कळस. राजा तुमच्यामुळे पाहतो आम्ही देवळावरचे कळस. तुम्ही नसता तर दिसली नसती अंगणात ही तुळस. तुम्ही नसता तर दिसली नसती अंगणात ही तुळस. जसे संस्कार जिजाऊंनी शिवरायांवर केले तसे आमच्या आईने आमच्यावर करायला हवेत. कारण टेन्शन आले की करत महत्या, पेपर अवघड गेला की करत महत्या, असं झालंय तरी का आत्महत्या करायला. अगो पण काय दर्श घेतला महाराजांकडून. महाराजांवर पण फार संकट आली पण महाराजांच्या मनात कधी विचार नाही आला की आत्महत्या करावी म्हणून. म्हणूनच हितवी स्वराज्य स्थापन झाले. मित्रांनो शाही सखानाची बोटं छाटली हा प्रसंग सर्वांनाच माहित असेल. पण मित्रांनो जेव्हा शाही सखानाची बोटं छाटली तेव्हा शाही सखान इकडे तिकडे पळत होता धावत होता. तेव्हा त्याच्याकडे त्याची म्हणाली हुजूर गजब हो गया वो नारा धमशीगा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. तेव्हा शाही सखान आपल्या बहिणीला काय म्हणतोय. शाही सखान आपल्या बहिणीला म्हणतोय ए पगली तू चुप कर पगली. ये शिवा किसी की उंगलियां काट सकता है, ये शिवा किसी की गर्दन काट सकता है, पर ये शिवा किसी औरत या लड़की पर हाथ नहीं डाल सकता. अरे शत्रू नाही ज्याच्या विषयी विश्वास असा माझा राजा या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेलेला आहे. मित्रांनो प्रत्येक दरबाराची नाच गाण्याची शोभा असायची परंतु माझ्या राजाच्या दरबारात कधी नाच गाणी झाली नाही हो. माझ्या राजाच्या दरबारात प्रत्येक परस्त्रीला माता भगिनीचा दर्जा दिला गेला. म्हणूनच म्हणते इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर आणि महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती. म्हणूनच म्हणते आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवाचा दरारा. ताजमहल जर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहल जर प्रेमाची निशाणी आहे तर तो शिवनेरी किल्ला हा त्या शिवाची कहाणी आहे. मित्रांनो ब्रिटिश लोक या शब्दावर संशोधन करतायत किंवा मुलाने शरीरात ऊर्जा काय निर्माण होते. मला वाटतं खरं संशोधन करायचं आहे ना तर छत्रपती शिवाजी महाराजांवर करायला हवं. कारण हे नाव घेतात अंगावर शहारे उभे राहतात, काळजाचे ठोके वाढतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं तर मग रटपाट करून सांगा मराठी या शब्दाचा अर्थ काय. पर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब सूर्यनारायण सुरवले नसते, प्रकाशाचा रंग समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. कवी कलश काय म्हणतोय. कवी कलश म्हणतोय हाथी घोडे तोप तलवारें फौज तो तेरी सारी है पर जंजीरों में जकड़ा राजा मेरा अभी भी सब पे भारी है. अरे नुसत्या शत्रूच्या दारात नव्हे तर मृत्यूच्या दारात उभं राहून आपल्या मित्राचं कौतुक करणारा आणि मैत्रीचा थाट तिथे उभा करणारा असा कवी कलश आणि संभाजीराजांच्या मैत्रीवर अनंतराव यांनी लिहिलेली कविता शोधून दिसते. मित्र वनव्यामध्ये गारव्यासा रेखा दुःख अडवायला उंबऱ्यासा रेखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासा रेखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक कर मित्र तू आरशाचा रेखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासा रेखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासा रेखा. कौरंगाचा म्हणत राहिला सचमुच छावा है छावा शेर का हमने आंखें निकाल दी उसकी पर आंखें नहीं झुकी हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी पर जुबान से मांगे नहीं रहा की दो लफ्ज. हमने हाथ काट दी उसके पर उसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने बाल काट दी उसके पर उसने घुटने नहीं टेके हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी पर वो गर्दन नहीं झुकी हमारे सामने. हमारे सामने. मित्रांनो पुष्पा 2 नावाचा पिक्चर येऊन गेला. त्यातला छुटीवर सारा हा डायलॉग बघितल्यावर आमच्या दादांना बरं वाटायला लागलं. परंतु दादांनो एक लक्षात ठेवा छुटीवर साला म्हणणारा तो पुष्पा तुमचा आदर्श असेल किंवा नसेल मला माहित नाही. परंतु माझ्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत डोळ्यात देखील बुब ज्या माझ्याने काढून या महाराष्ट्राच्या मातीला रक्ताचा विषय घडला आणि तेव्हा गजेबा पुढे छुटकेवाने साला भिडत त्याला स्वतःची अवकाश दाखवली असा सर्व संभाजी राजा आपला आदर्श असला पाहिजे. मित्रांनो जेव्हा शिवाजी
महाराजांचं निधन झालं. ही खबर औरंगजेबाला कळाली. तेव्हा औरंगजेब खाली आला आणि आपल्या नमाजाच्या रुताला पडायला लागला आणि म्हणाला, हे खुदा, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, मां भेड़ों की इज्जत करने वाला शेर शिवात तेरे पास आ रहा है. अरे मेल्यानंतर सुद्धा शत्रूला अभिमान वाटावा असा माझा राजा या भ्रष्टाच्या मध्ये होऊन गेलेला आहे. हर हर आवाज फुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला, मराठांच्या सडकत्या चमकत्या तलवारी मुघल घेत माघारी. राजा, अजून जर तुम्ही 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी कपाळी भगवाच लावला असता. हे हिंदू प्रभू शिवाजी महाराज बांधकर पगडी तयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पे सवार होते, झुकते सब अल्लाह के बंदे, और मन ही मन कहते काश हम भी मराठा होते. मी आता मला इथे बोलवल्याबद्दल सार्वजनिक शिवजयंती उत्सव यांचे आभारी आहे. मग मी माझे 2 काव्य इथे जोडावे अशी विनंती करते. सर्वांना बदल करते. भेटी आली आहे पूर्णावतीच्या कातरवेळी, सुसेल तशा सादर करते आभाराच्या चारथुई. तुमच्या माझ्या ओठांमधून एका सूर निघावा, कृतज्ञतेचा सोहळा बनवणे मैफिलीचा या शेवट भावा. सप्रेम नमस्कार. सर्व मान्यवरांचे आभार. वादळांना झेलण्याची साहस देणारे अध्यक्ष यांचे आभार. संयमी श्रोत्यांचे आभार. आयोजकांच्या युक्तीचे आभार. उदात्त उत्तम विचारांनी प्रेरित असे कार्यक्रम घडवून आणणाऱ्या आयोजकांच्या इच्छाशक्तीचे आभार. कार्यक्रमाच्या यशासाठी झटलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार. तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद. आता शिबिरांसाठी गोष्ट देत इच्छिते.